जे वैरागच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता, 30 कोटाचं जे आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे, PHC होती आणि त्या ठिकाणी आपण 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याकरता फार ह्याला जवळपास 4-5 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणि या सगळ्या मंजुऱ्या वगैरे सगळ्या प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी 422-2 या गट नंबर मधला जातानाच्या डाव्या बाजूचा हा जागेचा विषय फार दिवसापासून प्रलंबित होता. त्याकरता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी वेळोवेळी पत्रव्यवहार होईल आम्ही त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी आदेश पारित केले की काही शर्ती अटीवरती ती जागा आपली 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाकरता देण्याचे त्यांनी आदेश पारित केले. त्यानंतर माननीय तहसीलदारांकडे या बाबी सगळ्या सोपवण्यात आल्या, त्याचा कब्जा वगैरे देण्याचा. परंतु कब्जा देत असताना त्या ठिकाणी काय अतिक्रमण वगैरे बरेच विषय, त्यातला मोजणीचा विषय प्रलंबित होता. त्या सगळ्या प्रक्रिया जवळपास आता पूर्ण करून घेतले. फक्त केवळ पत्रकार परिषद घ्यायची किंवा एखादा कुठंतरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा झालेली ऑर्डर कुणाकडनं तर माहिती मिळाल्याच्या आधारावर कुठंतरी प्रसिद्ध करायची असा विषय आम्ही करत नाही. परंतु सगळा ह्याचा पूर्ण पाठपुरावा करून उद्या माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पण काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी माननीय तहसीलदार शेख साहेब यांना सूचना दिल्या आहेत. उद्याच वैरागला जाऊन सगळं त्यांचा ताबा वगैरे देण्याची प्रक्रिया उद्या होऊन जाईल. आणि लवकरच आता या ठिकाणी आंबेडकर साहेबांना पत्र देऊन जे काही त्याचा निविदा प्रक्रिया वगैरे ज्या हॉस्पिटलची आहे ग्रामीण रुग्णालयाची, ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून PWDचे सगळे अधिकारी आता माझ्याजवळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तोही विषय. आता दुसरा विषय आणखीन कोणीतरी क्रेडिट घेईल. उद्याच मी पत्र देईल शासनाला किंवा जर उद्या भेटी नाही झाल्या तर मंगळवारी निश्चितपणानं सगळ्या माझ्या भेटी गाठी होतील. त्यामध्ये मग मी आवर्जून सांगतो. आता काही जणाला लोकप्रतिनिधी आहेत सिनियर, पण त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत आणि तुमच्या समोर सुद्धा काही प्रोटेसाहेब आणलेलं नाही. आता जरा ऐकून घ्या माझ्या. आता जे आपलं कोर्ट बिल्डिंग आहे, कोर्ट बिल्डिंग मधले काही जज साहेबांच्या क्वार्टर्स वगैरे जो विषय आहे पुढं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 40-45 कोटीचे काम वाढीव झालेलं आहे. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाचं एक 8 ते 10 कोटी रुपयाची साधारण वाढीव रक्कम झालेली आहे. अशा परत आपल्या जे ट्रॉमा सेंटर आहे आपलं पांगरीचं, त्याचाही विषय प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये पण काहीतरी पत्र देऊन उलट सुलट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. ही दुर्दैवाची बाब आहे. आता हा ग्रामीण रुग्णालयाच्या बिल्डिंगचा भाग आहे. त्याचबरोबर आपला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण एक विश्रामगृह आपल्या बार्शीला चांगलं नाही, त्याही बिल्डिंगचा विषय आहे. त्याचबरोबर उद्या पंचायत समितीच्या इमारतीचा विषय आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या इमारतीचा विषय आहे. आता ह्याच्या बाबतीत तुम्ही कधी ऐकलं का ह्यांच्याकडनं किती कमी पडायला लागलेत, किती जास्त आहेत, ऐकलं काय? आता त्याचे GR पटापटा निघून जातील ह्या महिन्यातून. आता कारण आमचा कामाचा स्पीड वाढलेला आहे. आता या सगळ्या प्रक्रिया आम्ही युद्ध पातळीवरती हातामध्ये घेतल्या. आता प्रत्येक पत्र निघालं की तुमची बेजारी व्हायची पत्रकारांची. क्रेडिट परत कोणी क्रेडिट घ्यायचं काय? मग आता 15 महिने काय झालं होतं. आता मी जेवढे मुद्दे काढलेत किंवा माझा जी पत्रव्यवहार आता उद्यापासून सुरू होतोय, उद्या किंवा मंगळवारपासून सगळाही पाठपुरावा होतोय आणि पाठपुरावानी तिथं गेल्यानंतर कोणाच्या पत्रावरती पैसे मिळणार आहेत सगळ्यालाच माहिती आहे किंवा कोण पाठपुरावा केल्यानंतर काय होणार आहे सगळं. आणखीनही काय जी काय रक्कम यायच्यात किंवा काय आता आपल्या पाईपलाईनचा विषय आहे त्या ठिकाणी मी त्या दिवशी सांगितलं की तिथं पण 100 कोटी रुपये वाढलेले आहे. तीर्थक्षेत्राचा विषय आता ब वर्ग दर्जा असल्यामुळं त्याचाही मुद्दा आहे. अशा सर्व बाबी जे त्या सर्व गोष्टी आम्ही सगळ्यात समजून घेऊन काय अडचणी आलेल्या आहेत सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर गेल्या 8-10 दिवस झालं सातत्यानं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाल्याबरोबर सगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका घेऊन ज्या त्रुटी आहेत किंवा आता 25-15चे पैसे आणायचे होते, कधी गेले का? त्यांचे पैसे अडकले होते. काही आपल्या नगरपालिकेतलीच काही कामं आता पण प्रशांत पैकर वगैरे काही जे आणखी नाजमेर कॉन्ट्रॅक्टर त्यांनी पण कामं थांबवून सगळे टिप्पर वगैरे साईडला लावली होती. कधी त्यांना बोलून घेऊन सांगितलं पैसे आता कामं सुरू झाले. उपसा सिंचनची पण कामं आता सुरू झालेत.
आपणच पाहिलंय की साठवण तलावाची पण कामं आता सुरू होतात. त्याच धर्तीवरती हे सुद्धा आपलं 30 खाटाचं ग्रामीण रुग्णालय वैरागचं कुणीही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या आम्हाला गर्व नाही, परंतु आमच्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादातनं आम्हाला काय जबाबदारी टाकल्या होत्या त्यातनंच या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत. ह्याची जागेची सगळी अंतिम प्रक्रिया पूर्ण करून उद्या माननीय तहसीलदार साहेब त्या ठिकाणी जाऊन सगळी जागेची ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. तशा पद्धतीच्या सूचना माननीय पालकमंत्री साहेबांनी त्यांना दिलेल्या आहेत. भाऊ, आता नुकत्याच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक झाल्या, तर जी बार्शी तालुक्यातली जनता आहे त्यांना एक तुमच्याकडून खूप मोठी आशा आहे की तालुक्यातले काही प्रलंबित प्रश्न आहेत, उपसा सिंचनचा प्रश्न असेल, साठवण तलावांचा असेल किंवा MIDC असतील, तर या जनतेला लवकर गोड बातमी अपेक्षित आहे. नाही, आता कसं आहे की ह्या सगळ्या बाबी जे आहेत, आता जुनी जी कामं बंद पडलेली होती ते कामं सुरू करण्याची सूचना आता दिलेल्या आहेत. कारण सगळे कॉन्ट्रॅक्टर घाबरून गेले होते की आमचं बिल निघतंय का नाही. परत काही लोकप्रतिनिधी आहेत का मला तर आश्चर्याचा धक्का बसला, ती काय राज्यात 6 नंबरची श्रीमंत म्हणतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं कशामुळे लागली होती मला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणखीन दुसरे काय लोकप्रतिनिधी आहेत म्हणून ती पण काय तर धमक्या देऊ काय काय चाललं होतं काय. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोक बिचारे काय गरीब असतात, घाबरून नकोच म्हणले शांत बसले होते. मी काही खोलात जात नाही, परंतु त्यांना सपोर्ट करणं, त्यांना पैसे आणून देणं, त्यांची बिलं व्यवस्थित त्यांच्या ते कुठं आणणार पैसे. एकतर 2-2, 3-3 वर्ष कामं पूर्ण होत नाहीत, त्याचं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं त्याचं व्याज किंवा सगळ्या जर बाबी त्याच्या किमती वाढतात आणि असं जर त्यांना जर तुम्ही बळीचे बकरी करणार असाल ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठला असू शकत नाही. त्यामुळं आता ह्या सगळ्यांना आधार देण्याचं आम्ही काम करतोय. आता कसे उत्साहामध्ये सगळेजण काम करू लागले, ह्यांच्या पिरियडमध्ये सगळेच गायब झाले होते. त्याच्यामुळं ह्यांना आधार देणं पण त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. त्या आधार देण्याचं काम आम्ही करतोय. आणि आता आपले अंदाजपत्र बनवणं किंवा आता नगरपालिकेमध्ये त्या दिवशी पण आम्ही बसलो होतो, प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी रुपयाची कामं सुचवायच्या सूचना दिलेल्या. त्या अनुषंगाने ती आता काही अंदाजपत्र बनवत्याल वगैरे, त्याच्या सभागृहामध्ये मंजुऱ्या होतील त्या अंदाजपत्रकाच्या, तिथून मंजुऱ्या झाल्यानंतर तांत्रिक मंजुऱ्या असतील किंवा प्रशासकीय बाबी या सगळ्या, परत त्याच्या निधीच्या तरतुदी असतील. आता कुठल्या हेडवर कुठलं काम टाकायचं, नगरोत्थान आहे, जिल्हा नगरोत्थान आहे, राज्य नगरोत्थान आहे, वैशिष्ट्यपूर्णमध्ये 100% निधी त्या ठिकाणी प्राप्त होतोय किंवा दलित वस्तीच्या माध्यमातून, नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून किंवा नाविन्यपूर्ण योजना असेल, अशा असंख्य ज्या योजना आहेत वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून किंवा रस्ते अनुदान आहे, अशा प्रत्येक हेड आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि कुठल्या हेडवरती किती काम टाकायचं त्या अनुषंगाने आपल्याला पैसे आणावे लागतील. मला वाटतं एवढे टीकाकारक करतात आमच्यावरती. आता पाईपलाईनच्या बाबतीमध्ये सांगितलं त्या दिवशी, तर म्हणले मी सिद्धेश्वरमध्ये जाताना येताना पाईपलाईन फुटली का बघतोय. आता ह्याची नेमकी कुठली पाईपलाईन, बाटलीतली पाईपलाईन फुटती फुटती मला काय लक्षात आलं नाही. हा अजिबात प्रकार आहे. सिद्धेश्वर मधनं जर ह्यांना पाईपलाईन उजनीची फुटलेली दिसत असेल तर हा एक म्हणजे काय मंगळावर जाण्याच्या पलीकडचा हा विषय दिसतो, असं माझं स्वतःचं मत आहे.